नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांची जयंती. हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. 3 ऑक्टोबर 2024मध्ये आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि सारा महाराष्ट्र आनंदात न्हाऊन निघाला. प्रथम कविवर्य कुसुमाग्रजांना मी विनम्र अभिवादन करते. कविवर्य कुसुमाग्रजांबद्दल प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांना कुसुमाग्रज कसे उलगडत गेले याविषयी आपण जाणून घेऊया. शांताबाई म्हणतात, कुसुमाग्रजांचा आणि माझा परिचय अनेक वर्षापूर्वीचा. मी मुंबईला प्राचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात काम करत होते तेव्हापासूनचा होता. त्यावेळी ते मुंबईला धनुर्धारीत होते आणि नवयुगमध्ये हवाई हल्ले नावाचे सदर चालवत होते. विशाखा हा त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला कविता संग्रह विलक्षण गाजत होता. माझ्यासारख्या नव्यानेच कवितेचा छंद जडलेल्या अनेक नवशिख्या तरुण मंडळींना विशाखातील कवितांनी अक्षरशः वेड लावले होते. विशाखातल्या कितीतरी कविता मी आधी ज्योत्स्नातून प्रसिद्ध झाल्या होत्या त्यावेळी वाचल्या होत्या आणि त्या मला पाठही झाल्या होत्या. क्रांतीचा जय जयकार ही कविता ज्योत्स्नाच्या डमडमच्या तुरुंगात या शीर्षकाखाली छापून आली होती. झाला उष्यकाल राणी ही कविता मी ज्योत्स्नातच प्रथम वाचली होती. विशाखा तर माझ्या पिढीच्या अनेकांना अथपासून इथपर्यंत तोंडपाठ झाले होते. कविता प्रेमाच्या आणि कवीच्याही प्रेमाच्या या भाबड्या बेहोशीच्या भरात मुंबईला मी कुसुमाग्रजांचा परिचय करून घेतला होता. एक दोनदा त्यांच्याशी बोलण्याचाही योग आला होता. पुढे मी मुंबई सोडून नाशिकला निघून गेले आणि तिथे स्थायिक झाले. पण कुसुमाग्रजांशी भेटीगाठी होणे आता अशक्य होते. तरीही ते आपल्यापासून दूर आहेत असं मला कधीच वाटलं नाही. त्यांचं लेखन पुढे अधिकाधिक व्यापक होऊ लागलं. कविता ते लिहित होतेच, पण त्याच्या जोडीला कथा, कादंबऱ्या, ललित गद्य, नाटके हे त्यांचे साहित्य झपाट्याने रसिकांपर्यंत येत राहिले. त्या साहित्यातून कुसुमाग्रज आम्हाला भेटत आहे असंच वाटायचं. त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात निर्माण झालेला आदरभाव सातत्याने ठळक होत गेला. मराठी साहित्य त्यावेळी मोठ्या स्थित्यंतरातून जात होतं. नवकथा आली, नाटकाने नवे वळण घेतले, नव्या समीक्षा विचार येऊ लागला. अनेक नव्या लेखकांचे साहित्य मनाला झपाटून गेले. काव्यक्षेत्रात तर मोठीच क्रांती झाली. मर्ढेकरांनी नवकवितेचे एक नवे प्रभावी युग सुरू केले. अनेक नव्या कवींचे काव्यवाचकांना आपली काव्याभिरुची बदलत आहे असा प्रत्यय आला. माझ्यासारख्या साहित्यिकेप्रमाणे व्यक्तीला वेधून घेईल असंच ते सारं वातावरण होतं. वादाचा धुरळा उठत होता. वर्षानुवर्षे जीवापाड जपलेल्या शब्दांना तडे जात होते. हृदयात भक्तिभावाने पूजलेल्या अनेक वाङ्मयीन मूर्ती आपल्या स्थानापासून ढळू लागल्या होत्या. पण यासारख्या वादळ वाऱ्यातही कुसुमाग्रज नावाचा दूरस्थ तारा माझ्या मनाच्या आकाशात आपल्या स्थिर तेजाने चमकत होता. त्याला यत्किंचितही धक्का लागला नव्हता. मध्यंतरी काही वर्षे अशीच गेली. माझी मुंबई अकस्मात सुटली. मी पुण्याला भावाकडे राहायला गेले. मनावर दाटलेले मळब हळूहळू दूर झाले आणि मी पुन्हा लिहू लागले. वाङ्मयीन कार्यक्रमात भाग घेऊ लागले. व्याख्यानासाठी जाऊ लागले. असंच एकदा वसंत व्याख्यानमालेत बोलण्यासाठी मी नाशिकला गेले. सोबत माझी एक मैत्रीण होती. आम्ही कुठल्या अशा रेस्ट हाऊसमध्ये उतरलो होतो. सहज मनात आले नाशिकला आलोच आहोत तर कुसुमाग्रजांना एकदा भेटून घेऊ. त्यावेळी ते कॉलनीत राहत होते. त्यांचा पत्ता मिळवून मी काही धास्तावलेल्या मनानेच आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो आणि पहिल्या 5-10 मिनिटातच मनाला आलेले अवघडलं पण दूर झालं. खरं तर मध्यंतरी कितीतरी वर्षाचा काळ लोटला होता. कुसुमाग्रज आता फार मोठे झाले होते. त्यांच्याभोवती एक दैदिप्यमान वलय तळपत होतं. त्यांच्या लोकप्रियतेला पारावर उरला नव्हता. त्यांच्या नावाशी अनेक आख्यायिका निगडीत झाल्या होत्या.
अशा परिस्थितीत माझ्यासारख्या एका जुन्या ओळखीच्या सामान्य लेखिकेशी ते कसे बोलतील, वागतील याचा मला संभ्रम पडला होता. पण प्रत्यक्ष कुसुमाग्रजांशी बोलताना या कोणत्याही गोष्टीचा मागमूससुद्धा लागला नाही. वागण्यातला तोच अनौपचारिक साधेपणा, बोलण्यात तेच आर्जव आणि अगत्य, विचारपूस करताना जाणवणारी तीच अकृत्रिम कळकळ. मुख्य म्हणजे साऱ्यांशी वागताना कुसुमाग्रजांच्या वर्तनात तोच अनौपचारिक निर्भरपणा असे. याच सुमाराला भारतीय साहित्यसृष्टीत कुसुमाग्रजांना सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ हा श्रेष्ठ वाङ्मयीन पुरस्कार मिळाला आणि रसिकांच्या त्यांच्याविषयीच्या प्रेमादराला अपार भरते आले. मला त्यावेळी स्वतः नाशिकला जाऊन कुसुमाग्रजांचं प्रत्यक्ष अभिनंदन करणं शक्य नव्हतं. तेव्हा पुण्याहून मी त्यांना अभिनंदनाचं एक छोटंसं पत्र पाठवलं. त्यांच्याकडे अशावेळी अभिनंदनपर पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला असणार. त्या गर्दीत आपलं पत्र त्यांच्याकडे पोहोचेल की नाही अशी मला शंका होती. पण ते पत्र कुसुमाग्रजांना मिळालं आणि त्यांनी उत्तरही धाडलं. त्यात आभाराच्या मजकुराबरोबर त्यांनी स्वतःच्या अक्षरात काही छंदोबद्ध कविता पंक्ती रचून पाठवल्या होत्या. पत्रातून असे स्वरचित काव्य लिहून पाठवणे हा कुसुमाग्रजांचा एक आवडता छंद होता. माझ्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं, पुरस्कारा जाणीजे वारा, उडवी निर्माल्याचा पसारा, परी स्नेहबंधाचा चिरा, निखळेल काय? सामान्य म्हणावे कोणा, असामान्य गणावे कोणा, हा तो शब्दांचा पाळणा यात्रेतील, तरी संदेह नसो काही, जो जैसा तेथेच राही, पत्रानंद लाभतो तोही, तैसाच लाभावा. मला त्यांच्या उत्तरानं समाधान वाटलं आणि गंमतही वाटली. त्यानंतर जेव्हा मी नाशिकला गेले तेव्हा त्यांच्या घरी जाऊन स्वतः त्यांचं अभिनंदन केलं. ज्ञानपीठ पुरस्कार बाहेरच्या खोलीतच एका टेबलावर ठेवला होता. तो मी जवळजवळ बारकाईने पाहिला, त्यावरचा मजकूर वाचला आणि पुरस्काराच्या मानचिन्हाची मी त्यांच्याजवळ कौतुकही केले. नाशिकच्या मुक्कामात कुसुमाग्रजांकडे जाणे हा माझा जवळजवळ दिवसभराचा कार्यक्रम असे. सकाळी 11:30च्या सुमाराला मी त्यांच्याकडे जाई. त्या खोलीत प्रवेश केला की काळाची गती एकदम थांबल्यासारखी वाटे. बाहेरच्या जगातील गडबड, घाई, गोंधळ, वर्दळ यांचा तिथे मागमूसही नसायचा. सारं निवांत असे. टेप रेकॉर्डरवर कधी बिस्मिल्लांच्या सनईची टेप चालू असे, तर कधी किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, भीमसेन जोशी यांच्या टेप्स लावलेल्या असत. सतत घाईगर्दीत, कामात, व्यापात गुंतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला हे वातावरण फार हवेसे वाटे. माणसे आली, गप्पा रंगल्या तरी त्या संथ, सुरेल निवांताचा भंग झाल्यासारखं वाटत नसे. कुसुमाग्रजांबरोबर मी वेळोवेळी मारलेल्या गप्पा हा माझ्या दृष्टीने एक अतिशय हृद्य, सुंदर, रंजक पण त्याचबरोबर मन समृद्ध करणारा असा अनुभव असेल. या गप्पांमध्ये जुन्या आठवणी, वेळोवेळी वाचलेली पुस्तके, लेखनातल्या स्वतःच्या समस्या असं काय तरी असायचं. मला दैनंदिनी लिहायची सवय नव्हती, त्यामुळे कुसुमाग्रजांच्या त्या गप्पातला काही भाग तरी आपण लिहून ठेवायला हवा होता असं बरेचदा वाटायचं. कुसुमाग्रजांच्या गप्पात केवळ वाङ्मय चर्चाच असं नाही, या व्यतिरिक्त इतर कितीतरी त्यात असायचं. या साऱ्याला जोड असे ती खास त्यांच्या अशा विशिष्ट मिश्किलपणाची. इतरांची थट्टा ते करतच, पण त्याचबरोबर स्वतःची थट्टा करणे त्यांना आवडत असे. त्यांना कधीतरी मी पत्र लिहित असे. त्यात प्रिय, आदरणीय असे शब्द मी मायन्यात वापरलेले पाहून एकदा पत्रोत्तरात त्यांनी लिहिलं होतं, प्रिय ठीक आहे, पण संबोधनात हा आदरणीय कुठून घुसला? पुन्हा नमस्कारातही 2-2 ओळीत डबल आदरणीय. केव्हा होतो आदरणीय, केव्हा होतो फादरणीय, निखळ स्नेहाचे पाथेय, दुर्लभ जाहले. असो, लेखना इतकाच पत्र लिहिणे हा एक कुसुमाग्रजांचा एक आवडता छंद होता. असा हा कुसुमाग्रजांचा स्नेह
वयाच्या उत्तरार्धात अगदी योगायोगाने तो मला लाभला. त्याचबरोबर त्यांचा सहवासही पुष्कळ प्रमाणात मिळाला. त्यांनी आपल्या मित्रमंडळात तर मला समाविष्ट करून घेतलंच, पण त्याचबरोबर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यकारी सदस्यातही माझा अंतर्भाव केला. खरं तर मी दूर पुण्याला राहणारी, कधीतरी नाशिकला जात असे इतकेच, पण तरीही प्रतिष्ठानच्या काही बैठकांना मला हजर राहता आले नाही. इतकेच नव्हे तर प्रतिष्ठानने माझ्यावर सोपवलेले कामही मी पार पाडली. हे मी सारं मान्य केलं म्हणण्यापेक्षा कुसुमाग्रजांनी ते माझ्याकडून करून घेतलं. मुख्य म्हणजे त्यांनी मला अत्यंत आपुलकीने वागवले. काही लेखन आपणास करता येईल असा आत्मविश्वास त्यांनी माझ्या ठायी निर्माण केला. मेघदूतचा अनुवाद त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी करू शकले आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी उभं राहावं असा आग्रही त्यांचा आणि दुर्गाबाई भागवतांचाच होता. आज कुसुमाग्रज निघून गेले आहेत, पण त्यांचं साहित्य, त्यांच्या स्नेहाच्या सुंदर आठवणी, त्यांनी भेटीदाखल दिलेली स्वतःची अनेक पुस्तके आणि मुख्य म्हणजे त्यांचं अत्यंत समृद्ध संपन्न व्यक्तिमत्व यांच्या योगाने आजही ते आपल्याजवळ आहेत असंच वाटते. तर मंडळींनो, ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्या मनोगतातून आपल्याला कविवर्य कुसुमाग्रज उलगडत गेले. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण त्यांची एक कविता ऐकूया. कवितेचं नाव आहे प्रेमयोग. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यांवर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषांच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रव्यावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं, कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा. एकमेव प्रेम. धन्यवाद. संकलिका सौ माया कारगिरवार.